आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक माणूस ह्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल जर आपण खरंच मनन केलं तर आपल्याला समजेल की अरे त्याचं वागणं तो कोणी मुद्दाम, बऱ्याच 90% माहिती का तुम्हाला, मुद्दाम कोणी वागतच नसतं. तेव्हा कसं असतं माहिती का, माणसांना चुकीचं वागण्यासाठी सुद्धा प्रेरित जे करत असताना ती असते परिस्थिती. परिस्थिती माणसाला वागण्यासाठी प्रेरित करत असते. आपल्याला जर समजून घेतलं की एखादी व्यक्ती जर आपल्यावर असं किंवा तसं वागली तर त्याच्या बाबतीची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली, त्या परिस्थिती अनुरूप जर आपण त्या माणसाच्या बरोबर आपल्या वागण्याची पद्धत जर बदलली तर लक्षात घ्या तुम्ही, त्या माणसामध्ये पण बदल होतो आपल्याविषयी बघण्याचा, आणि मग सगळं छान होतं. आपण हा विचारच करत नाही, आपल्याला दुःखच होत नाही की कोणी आपल्यावर कसं वागलं किंवा काय आपल्यावर काय प्रतिक्रिया दिल्या, कोणी आपल्याला काय म्हटलंय किंवा शिव्या दिल्या तरी सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. कारण आपण त्या गोष्टीमध्ये इतकं आपल्याला मनाची सवय लागलेली असते की आपल्याला फरकच पडत नाही. आणि मग ही सहजता येते आणि मग सहजतेने सगळं मस्त होऊन जातं, छान होऊन जातं सगळं. आणि बघा ना तुम्ही, मनन हीच प्रक्रिया किती महत्वाची बघा तुम्ही. एकाच घटनेमुळे, म्हणजे युद्ध आणि हिंसा याच्या एकाच घटनेमुळे गौतम बुद्धही तयार झाले आणि त्याच घटनेमुळे हिटलरही तयार झाला. आता हिटलर आणि गौतम बुद्ध यांच्यामध्ये फरक फक्त मननाचा किंवा विचार करण्याचा होता. गौतम बुद्धांनी त्या परिस्थितीमध्ये जो विचार केला त्याच्यामुळे ते बुद्ध झाले, त्यांनी शांततेचा मार्ग अवलंबला, आणि हिटलर हा हिंसाचारी झाला. मग घटना तीच, पण त्याच्यामुळे दोन विशिष्ट प्रवृत्ती तयार झाल्या. आणि हेच असतं की दुःखामध्ये जर मनन केलं तर दुःखामध्ये मनन करून आपण त्या दुःखाचं रूपांतर खूप मोठ्या यशामध्ये करू शकतो आणि त्या दुःखाचं रूपांतर बरबादीमध्ये होऊ शकतं.